नमस्कार. मी विशाल तौर जालना इथून बोलतोय. सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. दिल्ली येथे सुरू असणारे कृषी आंदोलन, शेतकऱ्यांचे आंदोलन आज 11व्या बैठकीअखेरही शेतकऱ्यांच्या सरकारने मांडलेल्या सर्व प्रस्तावांना नाकारून पुन्हा चालूच राहणार आहे असे दिसते. खरंच शेतकरी आडमुठ आहेत का? शेतकऱ्यांनी सरकारनं दिलेल्या अनेक ऑफर झुडकारल्या आहेत का? न्यायालयानं आंदोलन स्थगित करून एक समिती नेमली, त्या समितीला समोर जाण्याचंही शेतकऱ्यांनी नाकारलं. परत सरकारने हे कायदे 1.5 वर्षापर्यंत स्थगिती करून शेतकरी आणि सरकारची समिती नेमून यामध्ये काय सुधारणा करता येतील याच्यासाठी सुद्धा विचार करण्याची ऑफर ठेवली होती आणि ही ऑफर सुद्धा शेतकऱ्यांनी नाकारली. हे आंदोलन दिवसेंदिवस आता चिघळत जात आहे. मग ह्या एका बाजूनं पाहिलं तर शेतकरी खरंच आडमुठपणे वागतायत का? की दुसऱ्या बाजूनं जर विचार केला तर शेतकरी असाही विचार करत असतील की मागील 2 महिन्यापासून आपण मुलाबाळांसह, घरच्या महिलांसह रस्त्यावर 2 महिन्यापासून बसलेलो आहोत आणि आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यातली सर्वात ज्या महत्त्वाच्या 2 मागण्या होत्या त्या मागण्यापैकी काही हातात पडलेलं नाही. आणि उद्या जर सरकारनं 1.5 वर्षानंतर पुन्हा ह्याच मागण्या याच प्रकारे कायदे जर लागू केले तर आपल्याला पुन्हा असं आंदोलन उभा करता येईल का? मग या आंदोलनातून पदरात काहीच पडत नाही म्हणून आपण इथं राहणं गरजेचं आहे का? ह्या ज्या लुभावण्या, ज्या शेतकऱ्यांसाठी फार काही केल्यासारख्या दाखवल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना शेतकरी त्यामुळे तर नाकारत नसेल ना? शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या तरी आहेत कुठल्या? तर प्रमुख मागण्यामध्ये महत्वाची जर मागणी पाहिली आपण तर ती आहे किमान आधारभूत किमतीवर आमचा माल खरेदी झाला पाहिजे अशा पद्धतीची कायद्यात तरतूद करा, हा एक मागणी. आणि दुसरे हे कायदे तिन्ही रद्द करा. माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वात जर महत्वाची मागणी कुठली असेल तर ही MSP म्हणजे किमान आधारभूत किमतीवर कायदा झाला पाहिजे, ही एक महत्वाची मागणी आहे. आणि ती महत्वाची मागणी त्याच्याबद्दल सरकारमध्ये कुठंच काहीही करण्याची इच्छा दिसत नसल्यामुळे कदाचित शेतकरी या आंदोलनामध्ये माघार घेण्यास तयार नाहीत. काय आहे MSP? किमान आधारभूत किंमत काय आहे? ती कशी ठरते? केव्हा ठरली? कशा पद्धतीनं लागू झाली? कोण करते अंमलबजावणी? कोण शिफारस करते? त्याला मंजुरी कोण देते? कायद्यात त्याला बंधनकारक आहे का? शेतकऱ्यांचा माल त्या भावावर खरेदी करणे सरकारला बंधनकारक आहे का? व्यापाऱ्याला बंधनकारक आहे का? त्याला कायद्यात काही तरतुदी आहेत का? बरं, सध्या MSP जारी आहे म्हणतात तर किती खरेदी केली जाते? किती टक्के खरेदी होते? कोणत्या पिकांची किती खरेदी होते? त्याचा किती शेतकऱ्यांना लाभ होतो? ह्या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे? ज्या भागात लाभ मिळत नाही तिथली परिस्थिती कशी आहे? ह्या सगळ्या गोष्टींचे मनामध्ये प्रश्न होते. यासाठी सरकारी ज्या विविध एजन्सीज आहेत, नाफेड आहे, CCI आहे, FCI आहे, या सगळ्यांचे अहवाल वाचले आणि प्रत्यक्षात सत्य काय आहे याबद्दलची थोडी माहिती जमा केली आणि ती आपल्या सर्व शेतकरी बांधवांसोबत शेअर केली पाहिजे असं वाटलं, म्हणून पुन्हा एकदा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्यासोबत समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, MSP काय आहे? तर MSP ही त्याच्या नावातच आहे की किमान आधारभूत किंमत. शेतीमालाला ते उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो त्या खर्चावर आधारित त्याची किंमत ठरविली जाते की जेणेकरून शेतकऱ्याला लावलेल्या खर्चापेक्षा काही पैसे त्याला अधिक मिळाले पाहिजे, हा त्या मागचा हेतू. ही केव्हा सुरू झाली? तर ही 1960ला सुरू झाली. का सुरू झाली? कशामुळे सुरू करावी लागली? तर त्या काळची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा 1960च्या दशकामध्ये आपला भारत देश हा अन्नधान्य निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण नव्हता. त्यामुळे काय होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणात देशामध्ये धान्यांची आयात करावं लागायची आणि यासाठी
आपल्याला मोठा निधी सरकारचा खर्च व्हायचा. म्हणून सरकारच्या असं लक्षात आलं, की जर आपण या शेतकऱ्यांना त्यांना धान्य उत्पादनासाठी प्रोत्साहित करायचं असेल, तर एक आपण हमी भावाने खरेदी करण्याची गॅरंटी देऊ, की जेणेकरून हे शेतकरी त्या धान्याकडे वळतील आणि मोठ्या प्रमाणात धान्याचं उत्पादन वाढेल. आणि हा उद्देश सरकारचा म्हणजे फलदायी राहिला. 1964 साली एल के झा नावाच्या लक्ष्मीकांत झा यांच्या समितीने दर ठरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काय मिळाले दर? 66-67च्या काळामध्ये 54 रुपये गहू आणि साधारणतः 74 रुपये तांदूळ या भावाने सरकारनं किमती जाहीर केल्या. आणि सुरुवातीला फक्त 2 पिकांसाठी ह्या किमती होत्या आणि या किमतीवर मोठ्या प्रमाणात धान्याचं उत्पादन वाढत झालं. आता हे किमती ठरवण्यासाठी काय प्रोव्हिजन केले? तर त्यानंतर किमती ठरवण्यासाठी कृषी मंत्रालयाने त्यांच्या अंतर्गत एक विभाग तयार केला, ज्याला आपण CACP किंवा मराठीमध्ये कृषी मूल्य आयोग म्हणतो. हा कृषी मूल्य आयोग किमान आधारभूत किमतीची शिफारस करतो आणि अर्थशास्त्राची जी सल्लागार समिती आहे मंत्रालयाची, कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ही समिती यांना मान्यता देते आणि मग सरकार जाहीर करते की हे दराने शेतकऱ्यांचे किमान आधारभूत किमती असल्या पाहिजेत आणि या भावाने खरेदी केल्या पाहिजे. यामध्ये काय फॉर्म्युला वापरला जातो? तर पूर्वी A2 फॉर्म्युला होता. A2 म्हणजे किमान शेतमाल उत्पादनासाठी किती खर्च, म्हणजे काय काय इनपुट्स वापरतो, खत, बियाणं, औषधी काय लागते आणि त्याचा किती खर्च येतो आणि त्याच्यावर आधारित ही किंमत ठरवली जायची. नंतर त्याच्यात A2 + FL फॉर्म्युला आला, म्हणजे इनपुट्स काय खत, बियाणं, औषधी लागतात ते अधिक तुम्ही फॅमिली लेबर त्यांचे सुद्धा खर्च धरला जात होता. नंतर सरकारनं ह्या CACP कृषी मूल्य आयोग आणि MSP ह्याचा अभ्यास करण्यासाठी, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी जी स्वामीनाथन आयोग कमिटी नेमली, त्या स्वामीनाथन आयोग कमिटीने याच्यामध्ये तर असं जोडलं गेलं की C2 प्रमाणे द्या, म्हणजे काय खत बियाणं लागतात ते, नंबर 2 लेबर खर्च, नंबर 3 त्या जागेचे भाड्याची किंमत सुद्धा धरा आणि हे प्लस ह्याच्यावर आधारित 1.5 भाव तुम्ही, जर हा खर्च 100 रुपये येत असेल तर 150 रुपये भाव हा द्यावा, या स्वामीनाथन आयोगाने शिफारस केली. या शिफारशीप्रमाणे आज काही किमती मिळत नाहीत, ही गोष्ट ठीक आहे, मिळत नाहीत, परंतु MSP जाहीर होते आणि सरकार या मालांची खरेदी करते. आता सरकार खरेदी करतात, मालाची खरेदी करतात, ही चांगली गोष्ट आहे. ह्याच्या मागे सरकारचा उद्देश काय आहे? का खरेदी करते? सरकार 2 कारणासाठी खरेदी करते. आता तर खरेदी करणं गरजेचंच आहे, कारण की आपण अन्न सुरक्षा कायदा लागू केलेला आहे आणि या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील ज्या गरजू लोकांना आपण धान्य पुरवठ्याचं जे आपलं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी, म्हणजे PDS आपण ज्याला स्वस्त धान्य दुकान, यासाठी जे धान्य गरजेचं लागतं ते त्यासाठी शासन धान्य खरेदी करतात. ते वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचे जे गोडाऊन्स आहेत, त्यांच्या ज्या खरेदी यंत्रणा आहेत त्यामार्फत ते खरेदी करतात. दुसरा सरकारचा उद्देश असा आहे की देशात अन्नधान्यांच्या किमतीवर नियंत्रण राहावं, म्हणून सरकार बफर स्टॉक मेंटेन करतात. म्हणजे गहू आणि तांदूळ या पिकांचे बफर स्टॉक, साखर आहे, या पिकांचे बफर स्टॉक मेंटेन करते. जर बाजारभावातील किमती उतरत असतील तर सरकार माल खरेदी करते आणि जर बाजारभावात किमती वाढत असतील तर सरकार त्यांच्या गोडाऊन मधला, बफर स्टॉक मधला माल मार्केटमध्ये आणते, जेणेकरून भाव नियंत्रित राहावेत. या 2 कामासाठी केल्या जाते. आता सध्या देशामध्ये 23 प्रकारच्या पिकांची धान्य शेतीमालाची खरेदी MSP वर जाहीर होते. शेतीमालाचे 23 प्रकारच्या शेतीमालाचे भाव सरकारद्वारे जाहीर केले जातात. यामध्ये धान्यामध्ये 7 प्रकारचे धान्य आहेत, ज्वारी, गहू, बाजरी, मका इत्यादी. डाळीमध्ये 5 प्रकारच्या डाळी आहेत, तूर आहे, मसूर आहे, त्याच्यानंतर आपला चना आहे, मूग आहे, उडीद आहे. त्यासोबतच तेलबियांमध्ये सरसो आहे, ग्राउंडनट आहे, सॅफ्लॉवर आहे, सोयाबीन आहे, यांचे दर निश्चित होतात. कॅश क्रॉपमध्ये
कापूस आहे, ऊस आहे, ज्यूट आहे, अशा विविध प्रकारच्या पिकांची किमती MSP ने जाहीर होतात. आता ही खरेदी कशी करतात? तर गहू आणि तांदूळ मुख्यतः मोठ्या प्रमाणामध्ये लागतो. त्याची खरेदी FCI मार्फत, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत केली जाते. या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे विविध राज्यांमध्ये आपले यंत्रणा आहेत, गोडाऊन्स आहेत आणि त्यांच्या मार्फत ही खरेदी केल्या जाते. दुसरी गोष्ट, जर ही किती खरेदी केली जाते याचा जर विचार केला, महत्वाचा प्रश्न होता, असं वाटायचं की MSP वर संपूर्ण देशाचा गहू आणि तांदूळ सरकार खरेदी करते की काय? तर हे तसं नाहीये. मी जी आकडेवारी पाहिलेली आहे त्या आकडेवारून तर असं दिसतं की साधारणतः FCI मार्फत देशातील 40 ते 50% गहू आणि तांदूळ खरेदी केले जाते. आणि याचा जर राज्यनिहाय जर विचार केला तर पंजाब आणि हरियाणा अशी राज्य, दोनच राज्य असे आहेत की ज्यांच्या 86% शेतमाल हा MSP वर विक्री होतो किंवा सरकार खरेदी करते. बाकी इतर राज्यांमध्ये म्हणजे गव्हाच्या उत्पादनामध्ये जर बघितलं तर उत्तर पश्चिम भारत आहे, मध्य प्रदेश आहे. या राज्यांमध्ये तुलनेनं तेवढ्या टक्केवारीमध्ये गहू खरेदी होत नाही. भातामध्ये जर बघितलं तर पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, ओरिसा आहे, आंध्र प्रदेश आहे. या राज्यांमधली सुद्धा खरेदी ही 50%च्या आत असते. दुसरी खरेदी नाफेडच्या मार्फत होते. नाफेडमध्ये डाळ आणि तेलबिया यांची खरेदी होते. याचा जर आपण विचार केला तर नाफेडची खरेदी सुद्धा हरभरा सोडला, हरभरा हा एकमेव असं पीक आहे की ज्याची 18% सरकार खरेदी करते. बाकी जर पिकांचा विचार केला तर तूर वगैरे जे डाळी आहे, सरसो आहे, हे सगळे 10%च्या आतच एकूण उत्पादनाच्या 10%पेक्षा कमी शेतमाल हा सरकारद्वारे खरेदी केला जातो. मग एकंदर जर पाहिलं तर ह्या MSP वर आधारित शेतमाल खरेदी, त्याच्यातील सुधारणा, काय सुधारणा केल्या पाहिजे, यासाठी एक सरकारनं शांताकुमार कमिटी नेमली होती. आणि या शांताकुमार कमिटीनं जो आकडेवारी जाहीर केली, त्या आकडेवारीनुसार फक्त 6 ते 7% शेतकरी कुटुंबालाच ह्या MSPचा फायदा झालेला आहे. म्हणजे फार कमी फायदा झालेला आहे. 94% शेतकरी, 90 ते 94% शेतकरी अजूनही या MSP पासून वंचित आहेत. ज्यांना ही MSP मिळाली त्या शेतकऱ्यांच्या जीवनात काय फरक पडलेला आहे, त्याचा काय फरक पडलेला आहे, आणि बिहार जिथं मिळाली नाही त्या राज्यातला काय फरक आहे, हे तुमच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो. आज पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर काय आहेत, तर त्यांना ही MSP जी मिळते त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जर त्यांचा सरासरी वार्षिक उत्पन्न जर काढलं तर ते प्रति व्यक्ती 2 लाख रुपये आहे वार्षिक. आणि तेच जर बिहारचं उदाहरण घेतलं तर बिहारमध्ये ही कृषी उत्पन्न बाजार समिती मॉडेल हे रद्द करण्यात आलेले आहे 2006 पासून. तिथे आज कुठल्याही पद्धतीने MSP वर खरेदी होत नाही. काही दिवसापूर्वीच नितीश कुमार यांनी पत्र पण लिहिलेलं आहे की आमच्याकडचं पूर्ण मार्केट मॉडेल म्हणजे कृषी उत्पादनाचे खरेदीचं मॉडेल बदललेलं आहे, डबघाईस आलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना फार मोठा आधार देण्याची गरज आहे. जिथं हे मॉडेल फेल झालेलं आहे तिथं त्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न सरासरी 45,000 रुपये एवढं आहे. उदाहरण जर आपण महाराष्ट्राचं जर म्हणायला लागलो की आपला कॅश क्रॉप CCI आहे आणि आज CCI न जर अंग काढून घेतलं तर आपला कापूस काय भावाने विकू शकतो, CCI ची खरेदी लेट झाली तरी सुद्धा कापसाला काय दर मिळतो, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे शासनाच्या हस्तक्षेप जर MSP न जर जाहीर केला, आज शासन असं बोलत आहे की किती म्हणजे सगळे प्रसार माध्यम असे शेतकऱ्यांच्या विरोधात ओरड करतायत की असं कुठं असतंय का, सरकार काय तुमच्या भावाची खरेदीची हमी घ्यायला पाहिजे का, सरकार खाजगी व्यापाऱ्यांना कशा पद्धतीने म्हणेल की तुमचा माल ह्याच भावाने घ्या. असे अनेक आरोप आहेत की सरकारला किती आर्थिक बोजा पडेल. माझं म्हणणं असं आहे की सरकार आजही 5-6% जास्त खरेदी करत नाही. आणि सरकारला तर कंपल्सरीच आहे की PDS साठी आणि ह्याच्यासाठी त्यांना तेवढं खरेदी करावंच लागणार आहे की बफर स्टॉकसाठी. परंतु सरकारनं जर हा कायदा केला
की बाबा मार्केटमध्ये, बाजारामध्ये किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी खरेदी करणे हा गुन्हा ठरेल, किंवा बाबा हे करणं कंपल्सरी आहे, हा कायदा करावा. शांताकुमार कमिटीने सुद्धा याची शिफारस केलेली आहे की शेतकऱ्यांचं जीवनमान जर उंचवायचं असेल तर राईट टू सेल ॲट MSP हा कायदा होणं आवश्यक आहे, असं शांताकुमार समितीनं सुद्धा शिफारस केलेलं आहे. आणि असं काही फक्त शेतकऱ्यांसाठीच केलं जातंय अशातला भाग नाही, की जे गरीब लोक आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, त्यांची कुठे पिळवणूक होऊ नये म्हणून अशा अनेक ठिकाणी सरकार मध्यस्थीची भूमिका ठेवून एक कायदे बनवलेले आहेत. जमिनीच्या किमती सुद्धा सरकारने ठरवून दिलेल्या आहेत. रेड झोन, येलो झोन, ग्रीन झोन, इव्हन कमांड एरिया, अनकमांड एरिया ह्यांचे सरकारी दर निश्चित आहेत. या दरापेक्षा कमी किमतीमध्ये कुणालाही जमिनी सुद्धा खरेदी करता येत नाही. मजुरीच्या बाबतीत सुद्धा सरकारनं किमान प्रतिदिन आहे, किमान डेली वेजेसचे रेट सुद्धा ठरवून दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं आमचं असं म्हणणं आहे की किमान आम्ही काही जास्त मागत नाही, किमान आधारभूत किमतीवरचे दर हे शासन जे जाहीर करेल त्या दरापेक्षा कमी किमतीवर खरेदी होणं मार्केटमध्ये जमणार नाही, यावर कायदा करणं गरजेचं आहे. जर खरं पाहिलं तर पंजाबच्या आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा आभार मानायला पाहिजे. आजही ह्या कायद्यानं त्यांच्यावर फार फरक पडणार नाही, परंतु त्यांची MSPनं माल त्यांचा आजही 86% खरेदी होल्या जातो. ते खरेदी का होतो तर तिथं मार्केट कमिटीचं जाळं मोठं आहे. 10-20 गावांमागे सुद्धा एक मार्केट कमिटी आहे आणि त्यांचा माल सहज पोहोचला जातो आणि तिथं खरेदीही होतो. उलट लूट इतर राज्यांमध्ये आहे. आपल्याकडे APMCचे जाळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीत, किंवा FCIचे, नाफेडचे, CCIचे सेंटर्स खरेदी केंद्र तेवढ्या प्रमाणात नाहीत. आणि त्यामुळे आपला शेतकरी, छोटे शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना माल देत होता. आणि हा कायदा जर झाला तर याचा फायदा सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणून हे जे शेतकरी आंदोलन आहे, या शेतकरी आंदोलनामधला हा जो महत्वाचा भाग आहे, की महत्वाची जी मागणी आहे की कुणीही खरेदी करा, शासन करा, खाजगी व्यापारी करा, इथं उद्योगधंदेवाले करा, कुणीही करा, ह्या सरकारने आमच्या बांधावर येऊन खरेदी करा किंवा तुमच्या घरी बोलून आम्हाला माल विकायला लावा, काहीही करा, पण किमान आधारभूत किमतीवर माल खरेदी झाला पाहिजे. राईट टू सेल ॲट MSP हा जो कायदा आहे, ह्या कायद्यावर मोदी सरकारनं विचार केला पाहिजे, असं माझं मत आहे. धन्यवाद. नमस्कार.